श्री स्वामी समर्थ। मी सोनाली बोरुडे। काल मी एक व्हिडिओ टाकला होता, तुम्ही बघितला असेल की मला खूप लोक नावं ठेवतात की काय ही व्हिडिओ टाकती असं तसं। मला त्याच्यावरच जरा बोलायचं आहे। बरंच लोकांचं म्हणणं आता असं आलं की तुम्ही दोघं वेगळे राहत्यात, आम्हाला तसं नाही बोलायचं आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे का दोघांनी मिळून केलं तर तेवढंच नवऱ्याला जरा हातभार लागन असं तसं। मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की माझ्या नवऱ्याला मी फुल सपोर्ट करते। मी असं नाही का मी घरी बसून असते, मी काही ना काही करतच असते। आणि तुम्हाला सांगायचं एवढंच की तुम्ही मला त्या काळात किती साथ दिली आणि किती नाही हे मला चांगलं माहिती। त्यावरून तुम्ही मला आता नका शिकवू का मी कसं वागलं पाहिजे, काय वागलं पाहिजे। आणि तुम्ही जे म्हणतात ना का तू अशी बोलती, तू तशी बोलती का, आता तुम्हाला माझं खटकतंय का? त्यावेळेस तुम्हाला आवडत होतं का मी अशी चांगली राहत होते असं तसं? ज्यावेळेस मी चांगली राहत होते तो तुम्हाला असं वाटायचं की चांगली राहते नाही, ज्यावेळेस मी चांगली राहत होती तेव्हा तुम्ही मला असे करत होते, ही अशीच आहे ती तशीच आहे, ही अशी। आता जशीच तशी वागायला लागले तुमच्यासारखी तर तुम्हाला खटकायला लागले का आता मी? मग तुम्हाला असं वाटायला लागलं का नाही बाबा ही व्हिडिओ टाकते असं तसं? तुम्हाला काय प्रॉब्लेम मी व्हिडिओ टाकते तर? काय प्रॉब्लेम काय मला हे सांगा तुम्ही। मी व्हिडिओ टाकते माझ्या हौशीसाठी टाकते, मी टाइमपास म्हणून करते काही पण गोष्ट, म्हणजे चला बाबा घरीच आहे मी म्हणून मग मी व्हिडिओ टाकते म्हणून। तुम्हाला काय एवढा त्रास होतोय त्या व्हिडिओचा? टाकणार मी, अजून टाकणार। काय काय म्हणणं काय तुमचं मला ते सांगा आता। आता तुम्ही मला म्हणतात का आम्हाला तसं नव्हतं म्हणायचं, आम्ही सहज तुला असं बोललो होतो, पण तुम्ही कशाला बोलले मला तसं? तुमचे पोरं बिरं सांभाळा ना तुम्ही, त्यांना बघा ना ते कसे वागतात काय वागतात। आम्ही तर तसं नाही करत ना, आम्ही फक्त चला बाबा काहीतरी करायचं म्हणून आम्ही यूट्यूबला व्हिडिओ टाकतो, चला बाबा काहीतरी काय चाललं काय नाही बघावं म्हणून। मग तुम्हाला असं वाटतंय का ही काहीतरी असं वेगळं करते, असं करते तसं करते? ज्यावेळेस आमच्याकडं काय नव्हतं त्यावेळेस तुम्ही कसे वागले ना आमच्यासोबत हे चांगलं माहिती आहे। आता आमच्याकडं आहे तर तुम्ही आमच्यासोबत कसे वागतात हे पण आम्हाला कळतं आहे। त्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवू नका की आम्ही कसं वागलं पाहिजे। आम्हाला चांगलं कळतं आम्हाला कसं वागायचं आहे कसं नाही वागायचं आहे, त्यामुळे तुम्ही मला शिकवू नका कसं वागायचं आहे ते। सांगायचं मला एवढंच आहे की तुम्हाला वाटत असेल की आम्ही बोललो आणि ही लगेच आम्हाला अशी व्हिडिओ टाकून हिनी लगेच आम्हाला उत्तर दिलं असं तसं, तर तुम्ही बोलताना पहिले विचार करून बोलत जा। आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही बोलत्यात आणि मग मी म्हणणार जाऊ दे बाबा ते मोठे आणि आपण कशाला काय बोलायचं असं तसं, तर तसं काय नाही आहे। मला आवडतं म्हणून मी व्हिडिओ टाकते आणि माझ्या नवऱ्याला तर मी तसं सांगितलेलंच आहे का मी व्हिडिओ करणार आहे म्हणून। तर मी माझ्या नवऱ्याला सांगितलेलंच होतं की मी व्हिडिओ करणार आहे म्हणून, आणि तुम्ही म्हणले म्हणून मी तुमच्यासाठी व्हिडिओ टाकते। मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे का तुम्ही बोलताना जरा विचार करून बोलत जा, कोणाला आपण काय बोलतो काय नाही बोलत। तुम्ही ज्यावेळेस विचार करणार नाही त्यावेळेस मीही विचार करणार नाही का तुम्ही लहान आहे का मोठे, मी डायरेक्ट बोलणार। मग समोरच्याला राग येऊ ना येऊ मला काही फरक पडत नाही, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे। आणि जे आता तुम्ही बोलताय ते ना का आम्हाला असं नव्हतं बोलायचं, तुला राग आला का नसं तसं, हो आलाय मला राग म्हणून हा तुमच्यासाठीच व्हिडिओ टाकलाय असं समजूनच चाला तुम्ही। श्री स्वामी समर्थ।